सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत मूळचे चिंचोली या गावातील रहिवासी आणि सध्या वर्धेला स्वस्तिक कॉलनी येथे वास्तव्यास असलेले हिवाळे काका आपल्यासोबत आहेत. दादा जय गुरु. जय लहानोजी बाबा. लहानोजी बाबा. तुमचं सर्वात आधी संपूर्ण नाव सांगा. विनोद मधुकरराव हिवाळे. मूळ गाव तुमचं? चिंचोली डांगे. चिंचोली डांगे. इथे तुम्ही येण्याचं कारण काय? वर्धेला वडिलांची सर्व्हिस वडिलांची. आणि तुमची पण सर्व्हिस मग इथेच झाली? मग मी इथेच वाट. अच्छा. आणि आमच्या काही बदल्या होतच नाही. तर एक ते दीड वर्षाच्या आधी काय झालं, एक अरुणाताई वाघ म्हणून आहे, अमरावतीला आणि लहान भक्त आहे. तर ते आणि तुम्ही ऑटोने प्रवास करता एकमेकांना तुम्ही आपापले बाबांचे अनुभव शेअर केले. मला तुमचं नाव सुचवलं आणि आज तब्बल 1.5 ते 2 वर्षांनी येण्याचं योग बाबांना आज पाठवलं तुमच्या. तर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासात आलेले समर्थ लहानोजी बाबांचे अनुभव, आपलं एक लहानोजी स्वानुभव नावाचं युट्यूब चॅनल आहे, त्यावरती आपण जे प्रत्यक्ष ज्या भक्तांनी बघितलेलं आहे त्यांचे अनुभव आपण इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतो. तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले संपूर्ण अनुभव तुम्ही सांगा. माझे वडील पूर्वी भक्त होते. हो. त्यांना चांगलं लहानोजी महाराजाचं हे म्हणजे साक्षात्कार वगैरे झाला. बरोबर. त्यांनी मला जीवनभर सांगितलं का बा लहानोजी महाराजाचे दर्शन भक्ती करत जा, सोडू नको. सोडू नको. मग मला अनेक अडचणी आल्या. कापडू बँकेतली सर्व्हिस म्हणजे अडचणीचीच असते. मी आपलं गेलो, दर्शन केलं, आपलं तिथं दिवसभर 2-3 वाजेपर्यंत राहिलं, वापस आलं. आणि मला पुष्कळ चांगलं हे होत गेलं. काही अडचणी दूर होत गेल्या. आणि आजही पण मी त्यांच्या भक्तीनंच अडचणी दूर होते माझ्या. बाबाजीच्या भक्तीनं. हो. माझ्यानंतर मी कौटुंबिक माणूस, पत्नी आहे, भाऊ आहे आणि मेन म्हणजे मुलगी आहे माझी. एकच मुलगी आहे. मी तिच्यासाठी भक्ती त्यांची करतो. तर मला काय करते तुमची? इंजिनियर आहे. कुठे? ती ॲमेझॉन कंपनी वगैरे कंपनीमध्ये काम करते. तर मी काम करते. हो, ऑनलाईन. बरं. आणि मी मग माझं हे वाढत मी तर रिटायरमेंट झालो. हो. आज काय वय आहे तुमचं आता? आज माझं वय पकडून घ्या 60. बरं. तुमच्या वडिलांनी सांगितलेला एखादा प्रसंग? माझ्या वडिलांनी कबूल केलं होतं त्यांना की दादाजी तुमच्या आंघोळीच्या वेळेपर्यंत मी तुमची बंगाली धोतर घेऊन पोचून राहिले. अच्छा. हो. तुम्ही थांबा लागन तुम्हाला. हो का रे? ये म्हटलं म्हणे तू. आणि त्यावेळेस सायकल वाहन चिंचोलीवरून माझे वडील निघाले. त्याचं ते टावेर सर्व घेऊन ते मंदिर येईपर्यंत इतक्या वेळ पडले का पूर्ण टोंगळे ठोपरं फुटले होते. परीक्षा घेतली. हो. पोचले ते एकदम हसायला लागले. लहान काय म्हटलं आला मला आंघोळीचं थांबून ठेवलं म्हणे आणि तू काहून नाही मी. आणि ते घेतल्यावरच दाजीनं म्हणजे आंघोळ केली. बाबाजीनं आणि खूप हसे म्हणते. आणि पण म्हणे एवढीशी दुखापत नाही, अकडणं नाही, काहीच नाही. हो. बाबाजीनं कसोटीले. हो. पण मी पोचलो म्हणे. असं काही पडलो लागलो खूप काही नाही. आणि म्हणजे उलट हा आनंद होय म्हणे का बा थांबले माझ्या. हो. अंतर्ज्ञान यायनं तर घरी ठरवलं. हो. बाबाजी तुम्हाला थांबा लागन बा सांगा. हो. आणि त्याच्या मला असे जीवनात खूप हे आले. मी पण स्वतः इंज्युअर्ड झालो होतो. या पायामध्ये माझ्या पाईप आहे. का? हो का?
बरं. पण मी जाणे दर्शन करणे. हो. लहानोजी महाराज माझ्यावर थोडं लक्ष ठेवा. जावं. विनंती करणे हे ते अजूनही तुम्ही जात असता का? अजूनही. ते आता काल जाणार होतो तर ते आमचे साडभाऊ सोबत होते, तर तुम्ही म्हणे रविवारी आमने तिथेही नेतो म्हणे तुम्हाला, कारण आजमीपर्यंत मी बसणं जाईल. ते गाडी घेऊन जाईल. तुम्हाला तिथेही नेतो म्हणे. ते आमचं एक हे आहे, त्या देवीचं आहे अहिरवाडा, तिथेही तुम्हाला नेतो म्हणे. कारण ॲटोचे प्रॉब्लेम असते म्हणे. नाही तर आता काल परवाच जाणार तुम्ही. आणि मला म्हणजे तर पहा, तुमचा नंबर हा लँडलाईनचा दिला होता आणि फोन काही लागत नव्हता. 284. हो, त्यामुळं काय झालं की बाबाजीचे योग असावे आज. तुमचा नंबरही एका याच्यात मिळाला. रवींद्रजीनं फोन लावला, फोन उचलत नाही म्हणे. नंबर सेंड करून द्या म्हणे. आता नंबर असेल ना, पण हा नंबर भेटला ना, हे आता चालू आहे. आणि आजचा योग असेल ना, बाबाजीनं आज पाठवलं एवढे वर्षानंतर, म्हणजे 2 वर्ष झाले या गोष्टी. तर लहानू प्रसादालय नावाची एक भव्य दिव्य इमारत बांधकाम सुरू आहे. अच्छा. टाकरखेडला. तर तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून मी सगळ्या लहानू भक्तांना एक असं आवाहन करतो की फुल नाही फुलाची पाकळी त्या कामासाठी आपण अर्पण केली पाहिजे, असं एक आवाहन करतो. आणि तुम्ही जे तुमच्या वडिलांनी सोपवलेले अनुभव, दर्शनार्थी आहात बाबांची, तर हे जे काही आपल्या लहानूजी स्वानुभवला सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु. जय लहानूजी बाबा. समर्थ लहानूजी महाराज की जय.